नमस्कार. हवामान अंदाज आणि इथे शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 21 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया. सध्या एक पश्चिमी आवर्तन येण्याची शक्यता 21 तारखेपर्यंत वाटत आहे आणि त्याचा हवामानात थोडासा बदल झालेला आहे. का तर कमी दाबाचे क्षेत्र उत्तर भागातून साधारण ढगाळ हवामान स्थिती आहे व पावसाची स्थिती आहे. उत्तर जम्मू काश्मीर ह्या भागातून दिल्लीपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर इकडे महाराष्ट्रातील राज्यातील किंवा इतर भागातील हवामान बदल झालेला दिसून येतं. साधारणतः राजस्थानच्या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा तयार झालेलं आहे. तिथून हे कमी दाबाचे क्षेत्र पूर्वेकडे सरकताना दाखवत आहे. ज्यावेळी ते पूर्वेकडे सरकेल त्यावेळी 18-21 तारखेपर्यंत पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे राज्यात उष्णता सुद्धा काही अंशाने वाढण्याची शक्यता आहे. इकडे मध्य प्रदेशामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि त्या कमी दाबाचे क्षेत्र साधारणतः ढगाळ हवामान व पावसाचं वातावरण तिकडे तयार झाल्यामुळे त्या भागात वरची वारे उंचावरची वारे त्या दिशेला चक्राकार स्वरूपात जात आहेत. द्रोणीय स्थिती आपल्या राज्यातून होणार आहे. तो म्हणजे भाग पाहायला गेला तर इकडे विदर्भ पट्टा मराठवाडा आणि संपूर्णतः इकडे कोकणपट्टी व पश्चिम महाराष्ट्राच्या आसपास द्रोणीय स्थिती होणार आहे. त्यामुळे ढगांची दाटी वाढायची शक्यता आहे. पावसाची शक्यता काय दिसत नाही पण ढगांची दाटी वाढण्याची शक्यता आहे. जागोजागी कमी दाबाचे क्षेत्र आहे. 21 तारखेपर्यंत काही भागातून धुक्याचं वातावरण सुद्धा राहण्याची शक्यता आहे. सकाळी सकाळी धुक्याचं वातावरण राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या दरम्यान म्हणजे दक्षिण महाराष्ट्रापर्यंत धुक्याचं वातावरण राहण्याची शक्यता वाटत आहे. आणि दिवसाचं तापमान सुद्धा 29-30 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. अधूनमधून उत्तरेकडून थोडेसे कोरडे वातावरण झाल्यामुळे थंडीचं वातावरण सुद्धा होण्याची शक्यता आहे. पहाटे 19 तारखेच्या दरम्यान थंडीचं वातावरण परत होण्याची शक्यता वाटत आहे. 18-19 तारखेच्या पुढे म्हणजे 19 तारखेपासून थंडी जाणवण्याची शक्यता आहे. रात्रीतून पहाटे थंडी जर जास्त जाणवण्याची शक्यता परत एकदा दिसत आहे. परत आणि दिवसाचं तापमान कडक होत जाताना दिसत आहे. 20 तारखेला सुद्धा काय फरक नाही आहे. 20 तारखेला सुद्धा कोरडे वातावरण राहणार आहे आणि थंडीचं प्रमाण सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातून वाढणार आहे. पश्चिम महाराष्ट्र ते मध्य महाराष्ट्रापर्यंत थंडीचं प्रमाण वाढणार आहे आणि विदर्भ पट्ट्यामध्ये उष्णतेचे स्वरूप राहणार आहे. साधारण पश्चिम महाराष्ट्रातून व मध्य महाराष्ट्रातून पाहायला गेलं तर जळगाव त्यामध्ये जळगाव छत्रपती संभाजीनगर तसेच पट्टा इकडे पश्चिम महाराष्ट्राचा या भागातून 16 ते 14 सेल्सिअस तापमान परत एकदा होण्याची शक्यता आहे. थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात सुद्धा थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आणि इकडे अमरावती नांदेड चंद्रपूर नागपूर या भागातून उष्णता म्हणजे थंड कमी असण्याची शक्यता आहे. विदर्भ पट्ट्यात सुद्धा थंड कमी असण्याची शक्यता वाटत आहे. एकंदरीत राज्यामध्ये दिवसाचं वातावरणात थोडासा ढगाळ हवामान स्थिती असणार आहे. 30-31 सेल्सिअस तापमान असणार आहे. असा स्वरूपी 20 ते 21 तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता सध्याला नाही पण वातावरणात थोडा बदल होणार आहे आणि इकडे उत्तर भागातून पश्चिमी आवर्तन असल्यामुळे त्या भागातच पावसाची शक्यता दाखवत आहे. त्या भागात पावसाची शक्यता जर पाऊस बर्फ पडला तर थंडीचं प्रमाण सुद्धा वाढण्याची शक्यता पहाटे दिसत आहे. आणि त्या 21 तारखेच्या हवामानाच्या अंदाजामध्ये दिवसा ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे
आणि रात्रीतून पहाटे थंड होण्याची म्हणजे वातावरण थंड होण्याची शक्यता आहे. थंडी वाढण्याची शक्यता आहे. 21 तारखेनंतर मात्र संपूर्णतः चेंज होणाऱ्या उंचावरचे वारे आणि पूर्व भागातून वाऱ्यांचा वेग वाढणार आहे आणि ढगाळ हवामान जास्त होण्याची शक्यता 21 तारखेला होण्याची शक्यता दिसून येत आहे. 21 तारखेच्या पुढे. ही होती 21 तारखेपर्यंतची अपडेट. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेअर करत चला. धन्यवाद.